व्यक्ती स्वतः 7 वर्ष मुख्यमंत्री आहे, ज्या व्यक्तीकडे 9 वर्ष गृहमंत्री पद आहे, ती व्यक्ती आज त्याला मुहूर्त मिळतंय. आज मुहूर्त काढला त्यांनी की नगर निगम म्हणजे आपल्या महानगरपालिकेच्या गटर वॉटर मीटरच्या निवडणुकीमध्ये बांगलादेशांबद्दल काढायचं. मुंबई कुठे, बांगलादेश कुठे, मध्ये भाजपचे किती राज्य आहेत. पण परवाकडे मी पाहिलं विरारमध्ये गेले होते की कुठे गेले होते, महाराष्ट्रामध्ये आमचं सरकार येईल, महापालिका आम्ही जिंकू आणि जिंकल्यानंतर 100% मोदीजी तुम्हाला सांगतो बांगलादेशाला काढून टाकू, रोहिंग्याला काढून टाकू, अमुक करू तमुक करू. कान बंद झाले माझे. काय बोलायचं आहे ना. मी त्यांना मेसेज पाठवणार होतो, मुख्यमंत्री महोदय 12 वर्ष केंद्रात तुमचंच सरकार आहे, 12 वर्षामध्ये 12 वर्ष यांचं सरकार केंद्रात आहे, 12 वर्ष भाजपचं बहुमत आहे, तरी आज हिंदू खत्रीमध्ये. मग भाजप काय कामाचं आहे हे आज तुम्ही आणि आम्ही त्यांना विचारलं पाहिजे. 12 वर्षाचा प्रधानमंत्री यांचे असतील, 12 वर्षाचं बहुमत त्या प्रधानमंत्र्यांचं असेल, 12 वर्ष केंद्रातले गृहमंत्री यांचे असतील, 12 वर्ष रक्षा मंत्री यांचे असतील, तर मग बांगलादेशी आले कसे आणि घुसले कसे आणि 12 वर्षांनंतर तुमचे डोळे उघडले कसे, हा प्रश्न आज त्यांना विचारणं गरजेचं आहे. बरं, रोहिंग्या आणि बांगलादेशीमध्ये ना भाजपला फरक पण माहिती नाही. एक येतात बर्मामधून, दुसरे येतात बांगलादेशमधून, पण सगळे यांच्यासाठी एक. आणि नंतर हे सगळं करून